पाकिस्तानचा पहिला स्वदेशी सॅटेलाइट लॉन्च सोशल मीडियावर बनला जोक। पाकिस्तानने आपला पहिला स्वदेशी उपग्रह लॉन्च केला। चीनच्या जोक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरून इलेक्ट्रो ऑप्टिकल उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले। हा उपग्रह लॉन्च केल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियातून दिली। त्यानंतर सोशल मीडियावर हा जोकचा विषय बनला। लोक त्या पोस्टवर खूप कमेंट करत आहेत। अनेक मीम्स तयार केले गेले आहेत। अनेकांनी त्या उपग्रहाची तुलना पाण्याच्या टाकीशी केली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे कौतुक करत त्याच्या प्रक्षेपणाची बातमी शेअर केली। सोशल मीडिया एक्स वर त्यांनी उपग्रहाचे फोटो टाकले। त्यानंतर त्याचे मजाक उडवणे सुरू झाले। सोशल मीडियावर युजर त्याला पाण्याची टाकी म्हणत आहेत। तसेच त्या उपग्रहाच्या फोटो सोबत पाण्याच्या टाकीचा फोटोही शेअर करत आहेत। शहबाज शरीफ यांच्या ट्विटरवर उत्तर देताना एका युजरने लिहिले की हेलो शहबाज भाई, मोटर बंद कर दो, अब भर गया, पाणी पूरा पड़ोस तक आ रहा है। आणखी एका युजरने पाण्याच्या टाकीचा फोटो शेअर केला आहे। त्यात सेम टू सेम म्हटले आहे। एका युजरने तर कोणाच्या पाण्याची टाकी चोरून आणली असा प्रश्न विचारला आहे। शहबाज शरीफ यांनी उपग्रहाचा फोटो शेअर करत त्याला देशासाठी अभिमानाचा विषय असल्याचे म्हटले। त्यांनी म्हटले की पाकिस्तानने चीनच्या जोक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरून आपला पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले। त्यांच्या या पोस्टवर परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी अभिनंदन करत अवकाश तंत्रज्ञानात पाकिस्तानचे महत्त्व वाढत असल्याचे म्हटले। भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले, परंतु भारताच्या इस्रो या संस्थेने अनेक उपग्रह लॉन्च केले, मंगळापर्यंत मजल मारली, चंद्रावर पाऊल ठेवले, विदेशातील उपग्रह सोडून देशाला उत्पन्न मिळवून दिले। एकाच वेळी 100 पेक्षा जास्त उपग्रह सोडण्याचा विक्रम इस्रोने केला। त्यावेळी पाकिस्तान आपला पहिला उपग्रह विदेशाच्या मदतीने बनवत आहे।